प्रयागराज महाकुंभ मेळ्यात पहिल्या शाही स्नानाला सुरुवात। पहिल्या पंचायती निर्वाण आखाड्याच्या साधू संतांचं स्नान, त्यानंतर 13 आखाड्यांच्या साधूंनी स्नान केलं। 2000हून अधिक नागा साधू संगमावर उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार। पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण, फडणवीस अभिवादन करणार। पालिका निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार। मुंबईतील सर्व नियुक्त्या स्थगित करणार। शाखा प्रमुखांपासून सर्व पदांवर नवीन नियुक्त्या। बीड हत्या प्रकरणी बसवराज तेलींच्या नेतृत्वात 7 जणांची नवी एसआयटी। वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीतून गच्छंती। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचा शब्द दिल्यानंतर मोठी घोषणा। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी केस कोर्टात करणार हजर। कोठडी वाढवण्याची करणार मागणी। शक्तीपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदी। कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध। टोरेस घोटाळ्याचा मास्टरमाइंड उघड। ओलेना स्टोयन नावाची युक्रेनियन महिला घोटाळ्याची मुख्य सूत्रधार। शेकडो लोकांची फसवणूक। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण। दगड लाठीकाठीनं कपडे फाटेपर्यंत हाणामारी। MIT कॉर्नर परिसरातील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। लोणावळ्यात भर वस्तीत परप्रांतीय तरुणाकडून 2 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न। नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे डाव फसला। स्थानिक नागरिकांकडून आरोपीला चोप। नायलॉन मांजा विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर। नाशकात मांजा वापरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। तर नागपुरात 18 लाखांच्या मांजावर पोलिसांनी फिरवला रोड रोलर। राज्यात थंडी कमी, तापमानात वाढ। गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात 6 ते 7 अंशांनी वाढ।